सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत। दरम्यान अजित पवारांवरील राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा खातं हे सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे। मात्र अजित पवारांकडील वित्त आणि नियोजन खातं आता भाजपकडे जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। जेव्हा सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील तेव्हा अजितदादांकडे जे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा खातं होतं ते सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहे। मात्र अजित पवारांकडील वित्त आणि नियोजन खातं हे भाजपकडे जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते। आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती। त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठरवू काय करायचं। तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची इतक्या तात्काळ गटनेतेपदी आणि उपमुख्यमंत्री पदावर निवड करणं हा निर्णय राष्ट्रवादी कोर टीमचाच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा या जाणीवपूर्वक काही जण घडवू पाहत असल्यानेच इतक्या घाईमध्ये सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या कोर टीमनेच आणि सुनेत्रा पवारांच्या सहमतीनेच शपथविधी लवकर करण्याची पक्षानं भूमिका घेतली। तर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देणे आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष करणे हे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याच भूमिकेतून घडून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याचं कळतंय। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर त्यांचं राज्यसभेतलं पद हे रिक्त होणार आहे। त्यामुळे त्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवारांकडून दावा सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पार्थ पवारांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली आहे। त्यानंतर आता पक्षाकडून निर्णय घेतला जाणार आहे।